संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 146 ते 150. अभंग क्रमांक 146. आम्हा निकट वासे कळो आले तैसे जैसे तैसे नाही अनारिसे कान्होबाचे अंत. पीडती आपुल्या भावना जैसी तयाची वासना कर्माचा देखना पाहे लीळा करू. खेळ खेळे न पडे डाई ज्यांचा भार त्यांच्या ठाई कुणी पळतील डाई कुणी कोंडी उगवे. तुका म्हणे कवळ हाती घेऊनी गोपाळ देतो ज्यांचे बळ त्यासी तैसा विभाग. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी जीवनातील कर्म वासनांचे ओझे आणि भगवंताची कृपा याविषयी एक सखोल विचार मांडला आहे. पहिल्या ओळीत ते म्हणतात, जो कृष्ण भक्त आहे त्यांचं मन सदैव कान्होबाच्या निकट राहणार असतं. भक्ताला जेवढं समजतं तेवढंच तो अनुभवतो, पण जे अज्ञानी आहेत त्यांच्या मनात भक्तिभाव नाही, त्यांना हा अनुभव कधीच मिळत नाही. कारण भगवानांची कृपा मिळवण्यासाठी अंतःकरणातील शुद्धता आणि नितांत श्रद्धा लागते. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक जण आपल्या वासनांनीच पिडला जातो. ज्यांच्या जशी वासना तशी त्यांची अवस्था. माणूस कर्माच्या बंधनातून बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच श्रीकृष्णांच्या लीला सामान्य माणसाला कौतुकास्पद म्हणजेच कौतुकासारख्या वाटतात, पण खरी अनुभूती फक्त भक्ताला येते. तिसऱ्या ओळीत एक मोठं तत्वज्ञान आहे. जीवन हे एक खेळ आहे, पण या खेळात जो जसा कर्माचा भार घेऊन आलाय तो तसाच अनुभव. काही लोक आपल्या आयुष्यात परीक्षेत अपयशी होतात तर काही यशस्वी होतात. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ भोगावं लागतं. शेवटच्या चरणात संत तुकाराम महाराज सांगतात की शेवटी सर्वस्व भगवंताच्या हाती आहे. गवळ्या गोपाळाने ज्यांना बळ दिलंय त्यांनाच त्यानुसार विभाग मिळतो. आपण कितीही प्रयत्न केला तरी अंतिम परिणाम हा भगवंताच्या कृपेवर अवलंबून असतो. यातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. आयुष्यात आपल्याला मिळणारं सुखदुःख हे आपल्या कर्मावर आणि भगवंताच्या इच्छेवर ठरतं. म्हणून वासनांमध्ये गुंतून राहण्यापेक्षा कृष्ण भक्तीमध्ये मन रंगलं पाहिजे. कारण भक्ती हीच खरी शक्ती आहे जी कर्माच्या ओझ्यातून मुक्त करू शकते. अभंग क्रमांक 147. काम सारुनी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती आनासी दोर. देती आपुलाळा झाडा गाई वैसविल्या वाडा. दोंडीळ बोबळा वाकडांचा हरी मेली. आपुलालिये आवडी मुदा बांधल्या परवडी निवडून या घोडी हरी मिळवी त्यात. म्हणजे भार भागविला खांदी नवती मिळाली जो नांदी. सकळांची संधी ओझी अवघी उतरली. मागे जो तातडी त्यासी रागा येती गडी. तुझी कारे कुडी तेथे मिथ्या भावना. एका एकाच्या संवादे कैसे धाले ब्रह्मानंदे. तुका म्हणे परदे यारे वंदू कलीचे. या अभंगात तुकाराम महाराजांनी गोकुळातील कृष्ण भक्तांचा निरागस व आनंदी प्रसंग रंगवला आहे. साध्या जीवनात भक्ती कशी नांदते आणि आनंद कसा मिळतो हे यातून दिसते. पहिल्या चरणात सांगितले आहे की गोपाळांनी आपली दिवसभराची कामे संपवली. गाई गुरे घरी आणून वाड्यात बांधली आहे. घरातील कामे आटोपल्यावर आता त्यांची आस फक्त ती केवळ शिदोऱ्या म्हणजेच कृष्णाची. जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर मनाला फक्त भक्तीची तहान लागते हे येथे सुचवले. ध्रुवपद चित्र अधिक जिवंत होते. बघा, गोपाळ लहानचे भावंडांना खेळात गुंतवतात, गायी सुरक्षित करून ठेवतात आणि नंतर कृष्णाकडे धावतात. काहींचा बोबळा स्वर आहे, काहींची हाल वाकडी आहे, पण त्यांच्या अंतरी हरिप्रेम अखंड आहे.
यावरून लक्षात येते की भक्ती ही दोष दुर्बलतेकडे न पाहता निरागसतेला स्वीकार. दुसऱ्या चरणात गोपाळ आपली आवड लक्षात घेऊन काहींना काही शिदोरी घेऊन येतो. कोणाच्या शिदोरीत गोड पदार्थ आहेत, कोणाच्या थोडे साधे, पण त्यांचा हेतू एकच, कृष्णाशी प्रेम वाटते. भक्तिभावाने जे अर्पण केले जाते त्यातच खरा हरिप्रसाद आहे. तिसऱ्या चरणात दिवसभर गायी राखून खांद्यावर ओझे वाहणारे गोपाळ म्हणतात, आता ओझ उतरला आहे. श्रम थकवा विसरला जातो, कारण कृष्णाच्या भेटीत खरी विश्रांती आहे. भक्ती हीच परिश्रमांना हलकी करणारी शक्ती आहे. चौथ्या चरणात काही मागे राहिलेल्यांना राग येतो, पण तुकाराम महाराज सांगतात, तुझ्या कुडीत खोट्या भावना ठेवू नकोस. म्हणजेच भक्तीच्या मार्गात असत्य वा दिखावा नसावा. खरी भावना असेल तेव्हाच कृष्ण कृपावंत होतो. शेवटच्या चरणात गोपाळ एकमेकांशी संवाद साधतात, गप्पा मारतात, खेळतात आणि त्यातच त्यांना ब्रह्मानंद मिळतो. साधेपणात परस्परांच्या संगतीतच हरिप्रेमांचे दैवी सुख दडलेले आहे. यावरून मुख्य शिकवण अशी आहे की या अभंगातून आपण शिकलो की खरी भक्ती ही निरागसतेत, श्रम विसरवण्यात, आनंदात आणि आपुलकीत असते. खोटेपणा, अहंकार न ठेवता साध्या क्षणांमध्येही हरिभक्ती अनुभवता येते. कृष्णप्रेम म्हणजे आनंद, एकता आणि हृदयातील भक्तिभाव. अभंग क्रमांक 148. यमुने पाबळी गाडिया बोळे वनमाळी, आना शिदोऱ्या सकळी काला करू आजी. अवघे एके ठाई करुणी स्वाद त्यांचा पायी, मजपाशी आहे तेही तुझ मामाजी दे. म्हणती वरवे गोपाळ, म्हणती बरवे गोपाळ, वाहता सकळी मोहरी पावे आले. खडकी सोडी येल्या मोठा, अवघ्या केला एकवटा, काला करुण्या वाटा गोंडिया दे. एका पुढे एकी घाली हात पसरी मुख, गोळा पावे तया सुख अधिकची वाटे. म्हणती गोळ झाले, म्हणती गोळ झाले, नाही पोट आमुचे आणि कधी नाही पोट. हात नेतो मुखापाशी, एरं आशा तोंड पाशी, वाशी खाया आपण तयाशी डावी वाकू. देऊनिया मिठी पडे लागतील पाटी, धरुनी काढेतील ओटी मुखा माझी खाती. म्हणती ठकरारे कान्हा, लावी घासा भरी राना, धुम करतो शहाणा पाठोवाटी तया. अवघियांचे खाय कवळ कृष्णा माझी माय, सुरवर म्हणती हाय हाय सुखा अंतर. एकाएकी मारी तुंगा पाटी तोंडावर, गोळा न सहावे हरी मने पुरे हाता. येतो काकुलती गोळा न सहावे श्रीपती, मने खेळो आता नीती सांगो आदर. आनंदाचे फेरी माझी घालोनिया हरी, एक घालती हुवरी वाती सिंगे पावे. वाकळे बोबळे बुडे बुडे एक लुडे, कृष्ण आवडती पुढे बहुभाविक. हरी कवतुक त्यांचे देखून या मुख, हरी वाटतसे सुख खदखदा हास. एक एकांची उच्छिष्ट खाता न मानती बीट, केली लाजता ही ढीट आपुलिया संगे. नाही ज्यांची केली भूक त्यांचे पसरवितो मुख, अवघिया देतो सुख सारी खेची. म्हणती भला भला हरी तुझी संगती रे बरी, आता चाळविशी तरी न वजो अनेकास. गायी विसरल्या चार, पक्षी स्वापंदाचे भार, झाले यमुनेचे स्थिर जळ वाहो. देव पाहाती सकळ मुखे घोटुनिया लिया लाळ, धन्य म्हणती गोपाळ ढिग झालो आण. म्हणती कैसे करावे, म्हणती कैसे करावे, यमुना जळी व्हावे मत्स्य शिष्य घाव. सुरवरांचे थाट भरले यमुने तट, तव अधिकची होट मटमटा वाजवी. आनंदे सहित क्रीडा करी गोपानाथ, म्हणती यमुनेत हात नका धुवू कोणी.
म्हणती जाणे जेवीचे, म्हणती जाणे जेवीचे, त्याशी त्यास कैचे, शेषकृष्णाचे लाभ थोरते. धन्य दिवस काळ आजी पावला गोपाळ, म्हणती धावे रे सकळ, तुझी यानी हाते. मानवले गडी एका एकीचे आवडी, तही खादवळे परवडी, धनीवरी आजी. तुझा संग बरवा नित्य आम्हा द्यावा, ऐसे करून जीवा नित्य देवा चालावे. तव मने वनमाळी, घ्या रे काठी या कांबळी, आता जाऊ खेळीमेळी गायी चाराव्या. तुका मने प्रेमेक धाली, कोणा न सहावे चाली, गायी गोपाळाशी केली आपण यास. आजी झाला आनंद, चाले परमानंद, सर्वे आम्हा सहित. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी गोकुळातील कृष्णप्रेमी गोपाळांचा एक रंगदार प्रसंग मांडला आहे. यात खेळकरपणा, आपुलकी आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम दिसतो. पहिल्या चरणात वनमाळी गोपाळ गड्यांना म्हणतात, चला कृष्णाला शिदोरी देऊया, सर्वांनी मिळून जेवणाचा आनंद घ्यावा, प्रत्येकाने आपल्या जवळील पदार्थ वाटून द्यावे. यात सामूहिकतेचा आणि समानतेचा संदेश आहे. ध्रुवपती गोपाळ आनंदाने शिदोरी वाटतात. एखादा डोंगा भरतो, एखादा हात पुढे करतो, पण सगळे कृष्ण एकच सांगतात, कृष्ण खा आमच्या हातचे. या स्नेहात खरी भक्ती आहे. पुढील चरणामध्ये कृष्णाशी खेळताना गोपाळ कधी त्यांच्या तोंडाशी गोळा नेतात, कधी ओठांवर ठेवतात. तो थोडा हट्टीपणा पडतो, पण ते पुन्हा त्याला मिठी मारतात. या लहानशा कृतीत देवी प्रेमाची झलक दिसते. 4थ्या व 5व्या चरणात गोपाळ कृष्णाला म्हणतात, ठगडा रे कान्हा खा अजूनी, पण कृष्ण हसतो, पोळ्या करतो. गोपाळ गमतीत त्याला ढकलतात, कधी मागे मारतात, तरी त्याच्या मनात फक्त प्रेमच असते. 6व्या ते 7व्या चरणात आनंदाची परिसीमा दिसते. बोबळे वाकडे खुडे प्रत्येक गोपाळ कृष्णाला आवडतात. तो त्यांच्याकडूनच प्रसाद घेतो. त्यांचे उच्छिष्ट देखील गोपाळांमध्ये प्रेमाने वाटले जाते. यातून तुकाराम महाराज सांगतात की खरी भक्ती ही खरंच निरागस असते, अहंकार रहित असते. 8व्या 9व्या चरणात सांगतात की ज्यांची भूक लागली त्यांनी त्यालाही कृष्ण प्रेमाने देतो. सर्वांना समान सुख देणारा तोच खरा धनी. या खेळामुळे गायी विसरल्या, पक्षी शांत झाले, यमुना स्थिर झाली. म्हणजेच कृष्ण प्रेमामुळे संपूर्ण सृष्टी शांत. 10व्या ते 11व्या चरणात गोपाळ म्हणतात, यमुनेत स्नान करूया, पण कृष्ण म्हणतो जीवाची लाज वाटते, हात धुवून. यावरून कृष्णाची बाललीला आणि त्यांचा खेळकर स्वभाव उलगडतो. 12व्या ते 13व्या चरणात गोपाळ म्हणतात, धन्य दिवस आहे, कारण आज तुझ्या हातचे आम्ही खाल्ले. शेवटी वनमाळी सगळ्यांना सांगतो, आता गायी चारायला जाऊया. भक्तीतून पुन्हा व्यवहारात परतण्याचा हा सुंदर धडा आहे. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात की आज अपार आनंद झाला, सगळे परमानंदात न्याहून निघाले. यावरून मुख्य शिकवण अशी आहे की बघा, या अभंगातून आपण शिकलो की खरी भक्ती ही खेळात, प्रेमात आणि साध्या संगतीतही अनुभवता येते. कृष्णप्रेम म्हणजे वाटून खाणे, निरागसपण आणि सामूहिक आनंद, जीवनातील लहान क्षणातली हरीची कृपा अनुभवते. अभंग क्रमांक 119. याहो या चला जाऊ सकळा, पाहो हा सोहळा आजी वृंदावनीचा. आय वाईला गोपाळे वेणुवाद पळे कानी, धीर नवे मनी चित्त जाळे चंचल. उरले ते सांडा काम, नका करू गोवी, हेची वेळ ठावेची मज कृष्ण भेटीची. निवतील डोळे याची श्रीमुख पाहता, बोली ती ते आता घरीनी सोसू वाईट. कृष्ण भेटी आळ काही नावळे आणिक, लाज तरी लोक मन झाले उदास. एकाएकी चाली येल्या साधावित सर्वे,
तुका म्हणे देवे रूप केल्या तन्मय. म्हणजे पहिल्या चरणामध्ये बघा, याहो या चला जाऊया सकळा, पाहो हा सोहळा आजी वृंदावनीचा. तुकाराम महाराज सर्व भक्तांना हाक मारतात, चला आज आपण सारे मिळून वृंदावनातील कृष्ण सोहळा पाहायला जाऊ. भक्ती म्हणजे एकत्र येऊन हरिनाम व कृष्ण भक्तीचा सोहळा अनुभव. दुसऱ्या चरणात, वाईला गोपाळे वेणुनाद पळे कानी, धीरे नवे मनी चित्त जाळे चंचल. म्हणजेच गोपाळांच्या कानात कृष्णाचा वेणुवाद पडतो आणि मनात धीर राहत नाही. त्या गोड स्वरांनी चित्त बेचन होते. हा वेणुनाद म्हणजे भक्तांच्या अंतकरणात जागवलेला प्रभूची ओढ आहे. तिसऱ्या चरणात, उरले ते सांडा काम नका करू गोवी, ह्याची वेळ ठाची मज कृष्ण भेटीची. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की संसारातील उरलेली काम बाजूला ठेवा, कारण ही वेळ फक्त कृष्ण भेटीची आहे. देव भेटीपेक्षा महत्वाचं काहीच नाही. चौथं चरण, निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता, बोलीते आता घरची सोसू वाईट. म्हणजे कृष्णाच्या श्रीमुखाने दर्शन घेतल्यावर डोळे निवतात, पण घरचे लोक मात्र निंदा करतात. भक्ताला घरातील निंदा सहन करावी लागते, तरीही त्यांचा मार्ग बदलत नाही. पाचवं चरण, कृष्ण भेटी आळ काही नावडे अनिक, लाज तरी लोक मन झाले उदास. म्हणजे कृष्ण भक्तीचा आळ काहीही येऊ नये असं तुकाराम महाराज सांगतात. लोक निंदेला लाजेला घाबरून भक्ती सोडू नका. सहावं चरण बघा, एकाएकी चालियेल्या सदा विती सर्वे, तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय. म्हणजेच भक्तगण एकमेकांना साथ देत प्रभूंच्या मार्गाने निघतात. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की देवाने मला पूर्णपणे आपल्या रूपात तन्मय करून टाकले. यावरून शिकून अशी की या अभंगातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. जीवनातल्या इतर कामापेक्षा देवभेट आणि भक्ती हाच खरा आनंद आहे. घरची निंदा, लोकांची लाज, संसाराची बंधन ही सगळं शिल्लक आहे. पण जेव्हा भक्त मनापासूनच हरिनामात रंगतो, तेव्हा त्याचं जीवन खऱ्या अर्थाने तृप्त. अभंग क्रमांक 150 बघा, फुगडी फुगडी घालिता उघडी राये, लाज सांडूनी एक एकी पाय. येथे तुकाराम महाराजांनी सांगितले की फुगडी खेळताना आपलं मन अहंकार, लाज आणि बाह्य आळपडदा झडून पडतो. भक्ती ही अशीच आहे. जेव्हा आपण खऱ्या भावनेला देवाशी एकरूप होतो, तेव्हा बाह्य आडाखे, लोक, लाज, संसाराचे विचार मागे पडतात. फुगडी गे अवघे मिडी गे, तरी गोडी गे संसार तोडी गे. म्हणजे फुगड्यात दोन जणींचा हातात हात घेऊन एकरूप होतो. त्याचप्रमाणे भक्ताने जेव्हा परमेश्वराशी नातं जोडवलं, तेव्हा मी पण वेगळून जातो. तेव्हाच खरा गोडवा निर्माण होतो आणि संसारबद्ध तोडण्याची शक्ती मिळते. मागे जे शिकली होतीस पोटी, त्याचे विचारून आता उच्चारी ओठी. जे खेळ शिकवलेलं पोटात म्हणजे आतल्या आत ठेवून चालत नाही, त्याला बाहेर प्रकट करावंच लागतं. त्याचप्रमाणे भक्तीनं जे गाभाऱ्यात अनुभवलं ते जीवनात कृतीत उतरवलं पाहिजे. त्रिगुणाची वेणी तुझे उडते पाठी, सावरुनी धरी घाली उळवंटी गाठी. म्हणजे खेळताना स्त्रियांच्या वेण्या म्हणजे केस उडतात, पण त्या सांभाळून बांधाव्या लागतात. तसं जीवनातही त्रिगुण म्हणजे सत्व रजतम आपल्याला विखुरतात, पण त्यांना आवर घालून परमेश्वराच्या चरणी बांधलं पाहिजे. आगळे पाऊल जिंके एकाएक, पावसी मान हे मानवती तिन्ही लोक. म्हणजे फुगडी खेळताना जेव्हा ताल जमतो तेव्हा सगळ्यांना आनंद मिळतो. तसंच भक्त जेव्हा भक्तीच्या मार्गावर एक एक पाऊल जिंकतो, तेव्हा त्याला तीनही लोकात मान नक्कीच मिळतो. तुका म्हणे तुझ मज मध्ये एक भाव,
समतुके वार घेऊ पाहो उंच ठाव. म्हणजे शेवटी तुकाराम महाराज सांगतात की भक्त आणि भगवान यांच्यात एकच भाव असतो. देव आणि भक्त वेगळे न राहता एकरूप झाले की भक्ताला मोक्षरूपी उंच ठिकाण सहज प्राप्त होतं. यावरून आपण काय शिकलो? नंबर 1, फुगडीचा खेळ हा केवळ खेळ नसून भक्तीचा अद्भुत प्रतीक. नंबर 2, खऱ्या भक्तीत मीपणा नाहीसा होतो आणि देवाशी एकरूप भाव निर्माण होतो. नंबर 3, जीवनातील त्रिगुणावर नियंत्रण ठेवलं तर परमेश्वराशी नातं अधिक दृढ होतं. नंबर 4, भक्ताच्या प्रत्येक योग्य पावलामुळे त्याला तीनही लोकात आदर मिळतो. नंबर 5, अखेरीस भक्त आणि भगवान यांचं एकात्म भावनेतील नातं हेच मुक्तीचं खरं साधन आहे. म्हणजेच तुकोबा महाराज साध्या फुगडीसारख्या खेळातूनही उच्च आध्यात्मिक सत्य आपल्याला शिकवतात. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या बांधवांना शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.